वय किती आहे तुमचं? 45. 45 वर्ष. हो. हां हां. तुम्ही आधी काय म्हणा अल्कोहोल घ्यायची ना, दारू? हो, बरोबर. हां हां. काय घ्यायची दारू? व्हिस्की. विस्की अच्छा, किती लागायची? दररोज 1 क्वार्टर. रोज 1 क्वार्टर. असं किती वर्षांपासून प्यायची 10-12 तुम्ही? वर्ष 10-12 वर्षांपासून रोजच प्यायची? रोज प्यायचो. हां. अच्छा. आणि गुटखा? गुटखा पण खायचो 4-5 पुढे दररोज. रोज खायचे? हो, रोज. रोजचे. डॉक्टर अभय मुत्तनकडे येऊन तुम्हाला आता किती दिवस झाले? महिना झाला. 1 महिना झाला. त्यावेळेला त्रास काय तुम्हाला? पित्त पण व्हायचं ना? हो, भरपूर पित्त व्हायचं. अच्छा, म्हणजे पित्ताची गोळी जवळजवळ रोजच लागायची? रोज लागायची. हां. हो, रोज लागायची. ओके. आता औषध देऊन तुम्हाला किती दिवस झाले? महिनाभर झाला. 1 महिना झालाय त्यांनी औषध दिलंय तुम्हाला, बरोबर? हो. होमिओपॅथिक औषध दिले. हो. हां. काही पाण्यात टाकायचे औषध. हां. हो. अजून काय होते? चघळायला गोळ्या काही? सगळ्या गोळ्या होत्या. गोळ्या बी होत्या. हां. हां. ओके. आता या 1 महिन्यामध्ये तुम्हाला काय फरक आहे बरं दारूमध्ये, गुटख्यामध्ये? मला त्याची इच्छाच नाही झाली परत गुटखा आणि दारू घ्यायची. हां हां हे हां. औषध घेतल्यापासून. ओके. तर दारू अजिबात नाही नाही पेली? नाही पेलो नाही. एकदा पण नाही? एकदा पण नाही. रोज प्यायचे 10-12 रोज वर्षापासून? रोज प्यायचो. आणि गुटखा किती वर्षापासून खायचे? गुटखा 15-20 वर्षापासून. खायचे? हो. हां. आता गुटखा खाल्ला एवढं अजिबात काय? नाही खाल्ला. अजिबात हां? नाही खाल्ला. नाही खाल्ला? नाही खाल्ला. अच्छा. आणि पित्ताचं कसं आहे तुमचं पित्त सध्या? आता एकदम क्लिअर झालं. मला पित्त होत नाही. बरं. मग एवढ्यात काही पित्ताच्या गोळ्यांची गरज गरज भासली नाही. नाही? आणि बाकी तब्येतीला कसं वाटतं? व्यवस्थित एकदम छान. आणि ते वजन बी काय म्हणता तुम्ही? कमी झालं वजन माझं. किती कमी झालं वजन? 6 किलोने. 6 किलोनी कमी झालं? हा. ओके. ठीक आहे. चांगलं, म्हणजे फ्रेश वाटतंय सध्या. ओके. हा.